सर्व धर्मीय दिव्यांग सन्मान सोहळा विन्सेंट डी पॉल व उमेद संस्थेच्या पुढाकाराने शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी उमेदच्या प्रांगणात संपन्न झाला। त्यावेळेस आदरणीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो, माननीय बिशप थॉमस डिसोजा, गाडवेलचे सर्वा श्री विल्यम तुस्कानो, माननीय विजय पाटील, श्री जोसेफ अल्मेडा, SVP पर्टिक्युलर काउन्सिलचे अध्यक्ष श्री नॉर्बर्ट, उमेदच्या समन्वयक सिस्टर इमॅक्युलेट व संचालक रेव्हरंड फादर बॅप्टिस्ट लोपिस, वसईतील सर्व धर्मीय दिव्यांग, त्यांचे पालक, नातेवाईक, फादर्स, सिस्टर्स मिळून 1000 उमेद प्रेमी उपस्थित होते। भुईगाव कॉयरने प्रार्थनामय वातावरण निर्माण करून दिले। त्यानंतर फादर बॅप्टिस्ट यांनी शेरो शायरीच्या स्टाईलीने उपस्थितांचे स्वागत करून स्टेजवरील मान्यवरांचे फुलांच्या कुंड्या देऊन स्वागत केले। आपल्या प्रस्तावनेत ते म्हणाले, मी उपस्थित दिव्यांग पालकांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या विशेष बाळांना जगण्याचा अधिकार दिला। दिव्यांगाचे प्रकार, त्यांचे वैयक्तिक कौशल्य, त्यांची मानसिक अवस्था, त्यांचे शैक्षणिक कौशल्य व पालकांची तसेच समाजाची जबाबदारी ह्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला। त्यानंतर प्राचार्य सुभाष डिसोजा यांनी नरेश पाटील, भाविका जाधव, रमेश वझे, सुरेखा चाचुल्या, अंतोन घुन्साल्विस, नम्रता आगवणे, कॅरल पॅट्रिक डिमेलो व ब्रदर फ्रान्सिस सिक्वेरा ह्यांच्या साक्षी घेतल्या। त्यांच्या हृदयद्रावक कथा ऐकून उपस्थितांचे नेत्र पाणावले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विल्यम तुस्कानो आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले दिव्यांग जी वाटचाल करीत आहेत त्यांना माझा मानाचा मुजरा। त्यांनी उमेदला भरीव निधी दान केला व या विधायक कार्यासाठी यापुढेही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले। उमेद संस्थेला व मुलांना आपल्या जीवनात अधिक स्थान देणारे आपले माननीय आर्चबिशप भावनाविवश होऊन म्हणाले, हे सर्व ऐकताना मी हेलावून गेलो आहे। ते पुढे म्हणाले, मी नेहमीच सांगत असतो की गोठा बघायचा असेल तर उमेद मध्ये या, कारण बाळ येशू या इमाजीमध्ये नाही तर ह्या मुलांमध्ये आहे। आशेचा शोध तुम्ही निराशेत करू नका, आशा कधीच निराश करत नाही। आपल्या सत्काराबाबत उदासीन असूनही बिशप थॉमस यांच्या आज्ञा पालना प्रित्यर्थ त्यांनी शाल व आठवणीची फ्रेम स्वीकारली। त्यानंतर आर्चबिशपांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित बिशप थॉमस डिसोजा यांना शाल देऊन गौरविण्यात आले। उमेद प्रति आपल्या भावना व्यक्त करताना बिशप थॉमस म्हणाले, मी आर्चबिशपांकडून शाल घेऊन हेच नमूद करतो की तुमचा जो वारसा आहे तो पुढे नेण्याच्या उद्देशाने उमेदच्या कार्याला माझ्या हृदयात मी नेहमीच प्राधान्य देईल। म्हणूनच फादर बॅप्टिस्ट बरोबर मी सर्वेसाठी जातीने जाईल। तसेच 28 डिसेंबरच्या ह्या कार्यक्रमाची नोंद माझ्या डायरीत असेल। लवकरच मी उमेदला भेट देईल। दोन्ही बिशपांनी उपस्थितांना नोबेल वर्षाच्या व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बिशप थॉमस यांच्या शुभ हस्ते उमेद अंकाचे प्रकाशन झाले। त्यानंतर संत विन्सेंट डी पॉल संस्थेतर्फे हिला स्कॉलरशिप देऊन गौरविण्यात आले। ह्या कार्यक्रमात लिबानेन स्कूल होळी, होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल नानबाट, संजीवनी स्कूल व उमेदच्या दिव्यांग मुलांच्या नाच गाण्यांनी कार्यक्रमाची लज्जत वाढवली। श्री गॉडसन यांच्या खुमासदार शैलीत आभार व सूत्रसंचालन संपन्न झाले। उमेदला या आणि आमची पोरं बघा, ख्रिस्त जिवंत आहे इकडे आणि त्याला बघायला या, ख्रिस्ताला भेटायला या। हा असा कार्यक्रम आता इथे बाहेर मला वाटतं 10-12 तरी वर्ष झाली आणि त्याच्या अगोदर पण कार्यक्रम व्हायचे नाही असं नाही, पण वेगळ्या पद्धतीने। पण हा 28 तारीख आणि त्या निरपराध बालकांचा जो सण आहे त्याचं औचित्य साधून ही निरपराध बालक ही आमची ही मुलं होती, आहेत आणि असणार, हे जीवन आहे, पृथ्वीवरील जीवनाचा भाग आहे। की समग्र सगळे समाज असा निर्माण करायचा की सगळ्यांना ॲट होम वाटलं पाहिजे या जगामध्ये। कोणालाच असं नाही की त्याचं बरं चाललं आहे आणि ह्याचं वाईट चाललं आहे असं काही नाही। सगळ्यांना तुम्ही असं करा की हे जग, ही विषमता,
ही पण एक विषमताच आहे. जेव्हा आम्ही यांच्यावर दुर्लक्ष करतो तेव्हा ही विषमता नष्ट झाली पाहिजे. आपण सर्वजण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मौल्यवान आहोत. वी आर प्रेशियस. आपली ही विकलांग बंधू भगिनी आहेत ते विशेष स्पेशल आहेत आणि म्हणून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. मानवी प्रतिष्ठा जी आहे, ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला, तशी प्रतिष्ठा त्यांना आपल्याला मिळवून दिली पाहिजे. उमेदद्वारे त्यांना स्वबळावर सक्षम करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे आणि फादर बॅप्टिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावी कार्य सुरू आहे. ते अधिक प्रभावी करण्याचा आपण दिवसेंदिवस प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराने दिलेल्या जीवनाबद्दल देवाचे आभार माना आणि हे जीवन सार्थकी व्हावं, या जीवनाद्वारे दुसऱ्यांना जीवन प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करा. धर्मपाताच्या वतीनं मला एक संदेश द्यायचा आहे की आपल्या वसईमध्ये जवळजवळ 1000 मुलं असतात आणि अशी बरीचशी मुलं नाकारलेली आहेत की त्यांना कोण घेत नाहीत, कामावर घेत नाहीत किंवा ते घरी बसून असतात. तर उमेद एक संस्था आहे की नाकारल्या मुलांना, बेकार असल्या मुलांना ती संस्था देते आणि त्यांना कार्य करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, सक्षमीकरणासाठी तयार करते. इथे फक्त एकच धर्म आहे की ते दिव्यांग आहे. इथे आम्ही दुसरा धर्म पाळत नाही. सर्वांना नूतन वर्ष शुभेच्छा. मी जवळजवळ एकच इथे पाहतो की विकलांगाचा जो कार्यक्रम आहे, पण विकलांगाची जी उमेद ज्या नावाप्रमाणे तुम्ही वाढवण्याचं ह्या संस्थेतर्फे चालतं, त्यांचे आभार मानावे तेवढेच. कारण विकलांग कोण हा मोठा प्रश्न असतो. म्हणजे विकलांग असणाऱ्यांनी इतकी जर ताकद दाखवतात, एवढी त्यांची उमेद दाखवतात, एवढे शौर्य दाखवतात आणि आपल्याला देवानी जे चांगलं शरीर दिलेलं आहे, तर खरं म्हणजे त्या शरीराचा तुम्ही चांगला सत्कारनीय उपयोग करा, समाजकार्य करा, लोकोपयोगी कार्य करा आणि विकलांग हा शब्द शरीरातून, मनातून काढून टाकून एक सक्षम आपण आहोत याचे देवाचे आभार माना, एवढंच मी सांगू शकतो.